sin a minus b, cos a plus b, cos a minus b, twin. काय करायचं? sin cos cos sin, sin में sin cos cos sin, cos में cos cos sin sin, cos में cos cos sin sin, sin में sin copy, cos में sin change, cos में sin change. This is your first formula. आता दूसरा फॉर्मूला tan of a plus b आठवते का tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. पुढे tan a minus b बरोबर tan of a minus tan of b upon 1 plus tan a into tan b. हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. आला का लक्षात? हे डेरिव्हेटिव्ह मध्ये कामात येणार आहे. आता ते बडनेराचे महारथी कोण बोलतो मला? कोणलो तिकडे डेरिव्हेटिव्ह सुरू झालं म्हणे सर, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, हा फॉर्म्युलाच तुम्हाला माहित नसेल, तुम्ही काय तिथं पत्राचा डेरिव्हेटिव्ह करणार आहे का? सांगा बरं. म्हणजे किती उच्च कोटीचा अखंड च्युतीयपणा आहे हा, बरोबर आहे की नाही? तर असं आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युलाच माहित नाही, तुम्ही तिकडे डेरिव्हेटिव्ह करायला चालले. तो अपनी अपनी रहती है, जब चुतिया बनने वाले लोग हैं तो चुतिया बनाएगा क्यों नहीं? चलो इसका एक स्क्रीनशॉट मैं खींच लेता, आप भी खींच सकते. चलो नेक्स्ट लेता मैं. काल मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगितले होते, काही एक्झाम्पल सांगितले होते, ते एक्झाम्पल वापस घेतोय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला एक्सरसाइज नंबर 3.1 चा क्वेश्चन नंबर 1 करायचा आहे. तो दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ, त्यातलं दुसरं cos ऑफ 75 डिग्री. बोला काय करायचं? ये जो एंगल है दिस इज नॉट योर स्टैंडर्ड एंगल. तुम क्या करोगे? 75 को 0 30 45 60 90, ठीक है ना? जो तुम्हारे स्टैंडर्ड एंगल है, उन स्टैंडर्ड एंगल में से किसी भी दो एंगल के सम या फिर माइनस में लिखो. मला का लक्षात? 75 ला काय करायचं आपल्याला? 75 ला स्टैंडर्ड एंगल के सम ऑब्लिक्स डिफरेंस में लिखो. तो ऐसे कौन से दो एंगल है जिसकी सम या फिर डिफरेंस 75 आती? डेफिनेटली 30 plus 45. So I'm gonna write here cos of 30 plus 45 डिग्री. ठीक है? अब cos of a plus b बन गया. cos का फॉर्मूला है cos sin. अगर टाइम पे याद आना है आपको ये सारी चीजें, तो जो बातें मैं बोल रहा हूं उसके तरफ ध्यान दो. प्लस क्या, जो बातें मैं बोल रहा हूं उसके तरफ ध्यान दो. प्लस जो मैं कैलकुलेशन कर रहा, जिस हिसाब से मैं लिख रहा, उसके तरफ भी ध्यान दो. फर्स्ट एंगल, सेकंड एंगल, फर्स्ट एंगल, सेकंड एंगल, कॉस में साइन चेंज. ये भी काम का आपका डेरिवेटिव में, ये भी काम पे आने वाला है. इसके बाद में फंक्शन होने के बाद में जस्ट मैं डेरिवेटिव चालू करूंगा. तो cos 30 बनेगा तुम्हारा. कितना बनेगा cos 30? है कोई जो मुझे वैल्यू बता सके cos की? मुझे तो याद है बाबा, मुझे मेरा कोई प्रॉब्लम नहीं है. 0 30 √3/2 1/2 sin 30 0 30 1/2 आणि 1/2. तो व्हॅल्यू येते √3/2 मायनस 1/2. इथे येणार 2 कॉमन म्हणजे एलसीएम. वरती उत्तर आहे √3 मायनस. कोणीतरी मला काल म्हणे याची व्हॅल्यू, अच्छा ठीक आहे सर आली आहे, समजलं का? या म्हणजे बघा. अरे आला का लक्षात? हो सर. बर, एक मिनिट. कोणीतरी मला चॅट सेक्शन मध्ये काहीतरी पाठवलं. सर तुमचा 12च्या बॅच मध्ये इनकम्प्लीट राहत होतं काय? सर परमिशन द्या रेकॉर्डिंगची. अच्छा दिली, हा दिली. अरे यार, हा ठीक आहे. आता मी एक काम करतो. काय काम करतो 2 मिनिटात सांगतो. पुन्हा एकदा बघा. हे आहे तुमचे स्टँडर्ड एंगल.
साइन ऑफ 105 डिग्री काय करणार आहे? Sin cos sin first angle second angle first angle second angle sin या sin 40 sin 45 किती होते मग 1/√2 cos 60 30 45 60 1/2 cos 45 1/√2 0 30 45 60 हे तुमचं √3/2 उत्तर येणार 1/2 plus 3/2 याचं उत्तर काय येणार √3 आणि वरती येणार तुमचं 1 प्लस झालं जमलं की नाही पहा बरं हा काय स्वयं हो सर नेहमी लक्षात ठेवायचं कधीच काहीच जमत नसते सारं जमावं लागते वेदांत आहे काय वेदांत सांगूच का हे वेदांत वेदांत आहे काय बरं ठीक आहे आता बघा हे आलं तुमचं साइन ऑफ 105 डिग्री पर्यंत आता पुढे काय करायचं त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू ओके सो आय एम गोइंग टू रब दिस होल प्रॉब्लेम अँड नाव टेकिंग ठीक आहे लक्षात येऊन राहिलं तुमच्या मी काय म्हणून राहिलो ते झमल झमल करा घरी जाऊन हा सर झमल झमल करा येस सर झमल झमल म्हटलं होतं काय बर आता जर tan ऑफ 105 डिग्री आला तर तुम्ही काय कराल बोला 105 डिग्रीला कसं लिहिणार तुम्ही 60 + 45 अरे वा 60 + 45 बरोबर आहे आणि टॅनचा फॉर्म्युला काय tan ऑफ फर्स्ट अँगल प्लस tan ऑफ बी लक्षात ठेवा का इथचा अँगल सेम आहे अपॉन 1 प्लस चा अपोजिट मायनस सॉरी साइन अँगल नाही साइन tan ऑफ ए इंटू tan ऑफ बी उत्तर काय ते tan 60 म्हणजे किती 3 किती √3 minus 1 upon 1 minus tan 60 म्हणजे √3 into 1 √3 minus 1 upon plus 1 upon 1 minus √3 rationalize करायची काहीच गरज नाही म्हटलं की नाही हो सर चला आता दुसरं पाहू आपण समजा कॉट ऑफ 225 डिग्री असलं तर काय करायचं नाही कॉट ऑफ 105 डिग्री असलं तरच काय करायचं कॉट ऑफ 105 डिग्री असेल तर काय करायचं तुम्ही मला असं कॉटचा तर फॉर्म्युलाच नाहीये साइन आहे कॉस आहे कॉस आहे साइन आहे कॉट आहेच नाही आपल्याजवळ मी सांगतो कसं सांगतो व्हेरी गुड 1/tan 105 डिग्री आलं का लक्षात मग आता इथं काय ते tan × 105 म्हणजे 45 अधिक 60 डिग्री
म्हणजे 1 tan A plus B चा फॉर्म्युला तुझा आवाज येत नाही प्रश्न बोल tan 60 डिग्री अपॉन 1 प्लस चा मायनस tan 45 डिग्री इंटू tan 60 डिग्री आणि उत्तर काय येते 1 अपॉन 1 प्लस कुती अपॉन 1 मायनस कुती. आमचे हे वरती गेले आणि आमचे वरती गेल्याबरोबर कसे होतात उलटे. 1 प्लस कुती अपॉन 1 मायनस कुतीची काय होते 1 मायनस कुती अपॉन 1 प्लस कुती. जमलं काय? कुती या कलैया जमलं? हो सर. तर याचे एक स्क्रीनशॉट काढून घेऊ आपण. पहा बरं किती सोपं आहे. कोण म्हणे मला इंटिग्रेशन ट्रिग्नोमेट्री कठीण आहे म्हणे आणबर त्याला इकडं. कोण होता तो? ठीक आहे जमलं. बर आता आपण लास्ट एक्झाम्पल घेऊ 225 वाला आणि बस काम संपलं मग. ठीक आहे. तो लास्ट आहे तुमचा नंबर 6 आहे की 4 आहे काय मी आता मी विसरलो मी त्याच्यातला 4 लिहून राहिलो. कॉट ऑफ 225. आता पवार मॅथ्स अकॅडमीच्या 300 वर्षाच्या इतिहासापासून मी हेच सांगून राहिलेलो आहे की 225 ला काय करायचं 90 ने नेहमी डिवाइड करायचं. बरोबर आहे की नाही? मला माहिती आहे स्वयं यावलकरची 90 सोबत खूप भावना जुळलेल्या आहे म्हणून आपण नेहमी 90 ने डिवाइड करू. मग आता 90 ने जर तू डिवाइड करून राहिला तर काय होईल 9 दुनी 18 मायनस 45 म्हणजे कॉट ऑफ 225 ला 2 90 अधिक 45 लिहिता येते का नाही लिहिता येत? बरोबर आहे की नाही? इथं लावा आता झिंगाट रूल. म्हणजे जर झिंगाट रूल पहिले तुम्हाला काढावं लागेल याची साइन तर 2 90 केल्यावर हा कॉस जाते कुठं 0 1 2 म्हणजे इथं आणि इथं कोणाचं राज्य आहे ऍड शुगर 2 म्हणजे टॅनचं हा कोण आहे कॉस म्हणजे उत्तर आला मायनस 90 चा सोबतचा इव्हन असेल तर कॉसचा कॉसच ठेवायचा 45 डिग्री तो मायनस 1/√3 इज द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ 22 डिग्री. ठीक आहे. ऍक्च्युली झिंगाट रूल इज द प्रोडक्ट सर कॉट कोणी लिहिलं रे हे? सर तुम्ही लिहिलं सर कॉट पाहिजे तिथं. नाही लावतो मी तर इकडून उभा होतो. सर नेटवर्क प्रॉब्लेम असेल. असं तसं. नेटवर्क प्रॉब्लेम आहे ते कसं राहते कधी कधी नेटवर्क जोराने येते की नाही तर 2चा 4 बनून जाते. त्या दिवशी तसंच झालं. अरे थांबा 1 मिनिट थांबा त्याचा हे व्यवस्थित नाही आलं. सर तिथे +1 पाहिजे ना. हो इथे प्लसच पाहिजे मग बरोबर आहे. कोण सांगितलं उत्तर? अनुष्का. अनुष्का कोण लाडोले. व्हेरी गुड. चला पुढचं घेऊ. किती वेळ बाकी आहे? आहे का पुढचं गणित घ्यायला? हो बराच वेळ बाकी आहे. चलो सर खूप वेळ आहे. 70 मिनिट बाकी आहे की 70 मिनिट झाले? सर खूप वेळ आहे म्हटलं मी. खूप वेळ आहे अजून. व्हेरी गुड. बघा आता मी काय करतो मी छोटे छोटे गणित घेतो तुम्ही पण मला सपोर्ट करा. ठीक आहे. अशी मी तुम्हाला आग्रहाची धमकी देतो. क्वेश्चन नंबर 2 या. प्रूव्ह द फॉलोइंग. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? नंबर 1 कॉट ऑफ π/2 मायनस एक्स कॉस ऑफ कॉट म्हटलं मी ते कॉस होतं π/2 मायनस वाय मायनस साइन ऑफ π/2 मायनस एक्स इंटू साइन ऑफ π/2 मायनस वाय. याला प्रूफ करायचा आहे तुम्हाला मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. तर आता लक्षात घ्या कान उघडून पहा आणि डोळे झाकून ऐका. मी काय म्हणून आलो त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय करायचं एलएचएस कन्सिडर करायची. अशी गप्पन एलएचएस घेऊन घ्यायची. घेतली? ठीक आहे ना. जिकडनं काहीतरी आपल्याला भेटते ते घ्यायचं. एलएचएस कडून भेटून राहिलं म्हणून मी अशी गप्पन एलएचएस घेऊन घेतली. आता पुढं काय करायचं पुढं जायचं नाही तर साष्टांग दंडवतपणा लेटिंग म्हणायचं. काय म्हणायचं लेटिंग. काय म्हणायचं लेटिंग π/2 मायनस एक्स ला इज इक्वल्स टू ए आणि π/2 मायनस वाय ला इज इक्वल्स टू बी म्हणायचं. आलं का लक्षात? मग एक काम करा कॉस ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी माय ए हा बी होय
मायनस साइन इंटू हा वाय ए आणि तो वाय बी. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला काय दिसून राहिलं, कॉस कॉस साइन साइन म्हणजे कॉस ऑफ फर्स्ट अँगल सेकंड अँगल कॉस में साइन चेंज. समजले क्या? हो समजलं काय कोकिला बेन? काही म्हणत नाही, नाही म्हणत जा तिकडं, बघा मी जगता बडबड करतो. एच्या जागी एची व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू दिली तर मस्तपैकी त्याला मान द्यायचा. बरोबर आहे की नाही? घेवाण देवाण असते की नाही, तसं याला वाण द्यायचं. वाण कायच्यात द्यायचं? झाकून द्यायचं. ठीक आहे ना? तसं काय याला ब्रॅकेट मध्ये झाकून मी वाण दिलं. प्लस बी कुठे आहे? बी π/2 मायनस वाय. आता काय करायचं? चुपचाप बिलकुल ब्रॅकेट ओपन करायचं. मेन ब्रॅकेट नाही, याचे ब्रॅकेट अंदरचे. लक्षात? मायनस वाय. आता बघा इथं कॉस ऑफ π/2 प्लस π/2 म्हणजे f होते आणि हा मायनस एक्स आणि मायनस वाय घ्यायचा जवळ. तो मायनस एक्स आणि मायनस वाय घेतला मी जवळ घेतला. आता पुढे काय करायचं पाहून घ्या. कॉस ऑफ पाय मायनस एक्स मायनस वाय मधून मायनस साइन कॉमन काढतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे काय? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये असाल माझ्या विरोधात, मास्तरना मायनस साइन कॉमन काढला, इंडिया वॉन्ट्स टू नो. बरोबर आहे की नाही? मायनस साइन कॉमन काढला एक्स प्लस वाय. बरोबर आहे? चक्कर येऊन आले का कोणाले? सांगा बरोबर. आता पुढं काय करायचं? पाय म्हणजे काय? पाय म्हणजे 2/90. वापस काय होणार लक्ष द्या. आता 2/90 म्हणजे 0 1 2. या 90 ने काय नेलं? कॉसला ऍड शुगर 2 म्हणजे टॅनच्या घरात नेलं आणि टॅनच्या घरात कॉस झाला मायनस, कारण की 2/90 म्हणजे इवन 90 होता म्हणून कॉसचा कॉस राहणार आणि उत्तर आलं एक्स प्लस वाय, जे तुला प्रूफ करायचं होतं LHS इक्वल्स टू RHS. घ्या टाइम पीस ऑन आहे. समजून राहिलं काय? तो लेकरो चल अजून एक गणित घेतो. हे IMP आहे बरोबर, पेपरात विचारते. हा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता झालं इतकं. याला मी मोडतो. नंबर 2 हे पण IMP आहे. हे तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण कामात आहे, जे मी आता शिकवतो आहे ते आता सेपरेट टॉपिकच घेतलेला मी. याचे स्पेशल सर फोकस हटत आहे. काय? सर फोकस कुणाचा? फोकसचं टेन्शन नाही घ्यायचं, फोकस बरोबर आहे. आता आला काय? हो सर. करा tan a प्लस बी चा फॉर्म्युला लावा. tan a प्लस tan b म्हणजे थीटा अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b म्हणजे थीटा. tan π/4 म्हणजे 1 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan थीटा. अरे मी सांगायचं विसरलो, इथं हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. वरती मायनस आणि खाली वरती प्लस आणि खाली मायनस पाहिजे. पुस्तकात करून घ्या बरोबर. माझ्या पुस्तकात नाही गेली ना म्हणून हा प्रॉब्लेम. प्रिंटिंग मिस्टेक पाहिजे तिथं. असं प्रिंटिंग मिस्टेक आहे ते व्यवस्थित करून टाकायचं. समजलं काय? जमलं काय? वेळ आहे ना अजून आपल्याला? बाप भरपूर वेळ आहे, भरपूर एक्झाम्पल झाले आपले. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन टाकू मग. आता बैठे बैठे क्या करे
दो चार एग्जांपल निकालते आपण. चल नेक्स्ट एक्झाम्पल पण IMP आहे. पेपरात नाही आलं काय करायचं, पेपर तिथंच फाडून टाकायचा. लक्षात आलं काय? आपला नाही पण बाजूवाल्याचा. तो बाजूवाला पोरगा आपल्या ट्युशन मधला नाही पाहिजे. 1 plus tan x upon 1 minus tan x चा होल स्क्वेअर बरोबर tan of pi by 4 plus x upon tan of pi by 4 minus x. आता याला सॉल्व करायच्या दोन पद्धती आहे. मी सोपीवाली पद्धत तुम्हाला सांगून देतो. ओके, तो आपण एक काम करू, आपण RHS कन्सिडर करू. तो RHS काय तुमचा tan of pi by 4 plus x upon tan of pi by 4 minus x. इथं म्हणायचं मी tan of pi by 4 plus x व्हॅल्यू लिहून टाकायची. न्यूमरेटर आहे तो आपला. सो न्यूमरेटर इक्वल्स टू tan of pi by 4 plus x बरोबर tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. आलं का लक्षात? tan pi by 4 म्हणजे 1 plus tan x upon 1 minus tan x. पुढे काय करायचं? पुढं इथं म्हणायचं आलू सोल डिनॉमिनेटर बरोबर tan of pi by 4 minus x is equals to पुन्हा तसंच tan of a minus tan of b म्हणजे x upon 1 minus tan of a into tan x म्हणजे tan pi by 4 पुन्हा 1 minus tan x upon 1 plus tan x. ठीक आहे. आता आपण काय करणार, या सर्व व्हॅल्यूज आपण RHS मध्ये पुटकन करणार. अशा पुट करायच्या पुटकन. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या व्हॅल्यू बघा. न्यूमरेटरची व्हॅल्यू काय आली, मस्त पैकी ब्रॅकेट मध्ये लिहून टाकायची अपॉन 1 मायनस tan x ब्रॅकेट कंप्लीट. बिग डिव्हिजन. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू पण पुटकन पुट करायची. इथे येते 1 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan x. आता यांना वरती घेऊन जायचं. तुम्हाला माहिती आहे आमचे हे वरती गेले म्हणजे कसे होतात, उलटे. पण पहिले न्यूमरेटर जसंच्या तसं लिहायचं, मल्टिप्लाइड बाय आमचे हे वरती गेले 1 मायनस tan x सॉरी 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x. यांना वरती नेल्यानंतर ते रेसिप्रोकल मध्ये जाताना पायदा लाईन नका जाऊ देऊ. कुठे हो, लाईन नका जाऊ देऊ. आला का लक्षात? ज्याची गेली लाईन मग त्याला ते अद्भुत ज्ञान की प्राप्ती होते. मग मी तिथं काही नाही करणार नाही भाऊ, सांगून घेऊन राहिलो. लक्ष देत चला जरा. 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x ते सारं अद्भुत ज्ञान पेपरात दिसते बरं. हे बघा 2 वर्ष मेहनत करून तुम्ही 2 घंट्यात पेपर लिहितात. 12वीची मार्कशीट तुम्हाला जिथं तिथं चिपकवायची आहे, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही फेल आता पास व्हा, पण मार्कशीट तुम्हाला चिपकवायची आहे, मला नाही चिपकवायची आहे. पाहून घ्या एकदा गणिताकडे प्रेमानं बा. बोला, काही प्रॉब्लेम आहे? एक मिनिट, खूप सारे चॅट आले त्या पाहू द्या. दिवाळीचं हॉलिडे कधीपासून आहे पाहू आपण नंतर, तू टेन्शन नको घेऊ. गुड मॉर्निंग. हो सर, समजलं, समजत आहे. अच्छा ठीक आहे, आलं लक्षात. आता ते कोणत्या विषयी मी बोललो ते मला माहित नाही. एक मिनिट. हा 5+1 आहे का? एक सेकंड. हा चौथ्या गणितामध्ये जो n आहे, आय थिंक तो पाय पाहिजे होता. म्हणजे पाय प्लस बरं n प्लस असतो. ठीक आहे, चला करून तर पाहू. मग मायनस पाहिजे मग हे आलं का लक्षात? चौथा गणित पूर्ण आहे.
Sine of n plus 1a sine of n plus 2 into a plus cos of n plus 1 into a into cos of n plus 2 into a is equals to cos of a. एवढं मोठं गणित आहे रे भाऊ. बर काय करायचं, काहीच नाही करायचं, मी जसं सांगतो तसं करायचं. याला म्हणायचं LHS, लक्षात म्हटलं. इथं जायचं सीन्स मध्ये आणि तिथं काय लिहायचं, वापस म्हणायचं लेट n plus 1 a बरोबर x n plus 1 2a बरोबर y. कसं होतं लक्षात घ्या. साइन याला x म्हटलं मी, याला y म्हटलं मी, याला x म्हटलं. आता a आणि b म्हटलं तर सारखं सारखं झालं असतं, ते काहीतरी वेगळं घ्यावं लागेल ना. त्यातलं खिचडी पिक्चर पाहिला असेल ना, सगळ्यात घरातलं नाव परमिंदर. तुम्ही नसेल पाहिलं, ते खिचडी नावाचं एक खूप फेमस सिरियल आहे याच्या आधी. मी लहान होतो तेव्हा खूप. मी लहान होतो म्हणजे तुम्ही नसणारच तेव्हा. या तुम्ही अजून लहान असाल. ठीक आहे. बर थोडस व्यवस्थित लिहितो मी. काय म्हटलं सर त्या लाईन काढा, ब्लर दिसून राहिला. बर आता आता सर 720 क्लिअरिटी. जमलं सर. नेमकं तुम्ही पाहावं. आता मला कोणी म्हटलं की सरना लाईन मारलाय, मी तुझ्याच नाव सांगा ध्यानात सांगितलं म्हणून. आता पण घे cos x cos y sin x sin y. थोड़ा सा प्रेमाना सजा के लिखता है इसको. ये इसलिए मैंने लिखा थोड़ा सा ताकि आपको दिखे, वैसे आप डायरेक्ट भी लिख सकते हैं, कोई इशू नहीं है. cos cos sin sin मुझे दिख गया, माने ये है फॉर्मूला cos का फर्स्ट एंगल सेकंड एंगल, cos में sin चेंज. अब मैं क्या करता, क्योंकि ये x और y मेरे घर के कुछ ना थे, ये x जो है तुम्हारा वो है n plus 1 of a minus n plus 2a. आता काय करायचं, छान पैकी याला आपण म्हणजे छान पैकी घाण नाही करायची आहे गणितात. हा सुंदर सुंदर गणित दिसलं पाहिजे. इथे काय करायचं, cos of a न मल्टिप्लाय n plus a मायनस a न मल्टिप्लाय सोबत मायनस नी मल्टिप्लाय करावं लागेल, na मायनस प्लस मायनस 2a. आलं लक्षात. हा प्लस ना मायनस ना अटकला तर cos of a minus 2a म्हणजे उत्तर काय ते है. कोई गबरू जवान जो इसका आंसर बता सके. cos of minus a. आणि आपल्याला माहिती पाहिजे की cos of नेगेटिव्ह अँगल म्हणजे पॉझिटिव्ह cos of a. कळलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. बोला, पाहून घ्या बरं एकदा एकदम प्रेमानं पाहावं. दहा मिनिटं बाकी आहे, एक गणित घेतो मी अजून, बस कहाणी खतम. ठीक आहे. चल अजून सम घेतो आणि बस सारे नाटक बंद करावं आता. तीन नाही ना, 5 cos of pi by 4 minus a cos a plus sin a.
काय करायचं लक्ष द्या. LHS कन्सिडर करा. √2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस ए. इथं काय ते √2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला. कॉस कॉस साइन साइन कॉस में साइन चेंज पाय बाय 4 ए पाय बाय 4 ए. इथं काय ते √2 इंटू कॉस पाय बाय 4 म्हणजे 1/√2 इंटू कॉस ऑफ ए प्लस साइन पाय बाय 4 म्हणजे 1/√2 इंटू साइन ऑफ ए. √2 न मल्टिप्लाय करा. सो √2 मल्टिप्लाइड बाय 1/√2 कॉस ऑफ ए प्लस √2 मल्टिप्लाइड बाय 1/√2 साइन ऑफ ए. √2 टाकली तर आला कॉस ऑफ ए प्लस साइन ऑफ ए इज इक्वल टू RHS. आला का लक्षात? कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर संपर्क करायचा. आला लक्षात? अधिक माहितीसाठी पण संपर्क करू शकता. अधिक जानकारी के लिए संपर्क करें. संपर्क आपको पता है, मजहब तफसीलात के लिए राब्ता करें. इस नंबर पर राब्ता करना वो भी आपको मालूम है. हिंदी भाषेमध्ये जे मला माहिती होते मी बोललो, इंग्लिश राहून गेलं. इंग्लिश मध्ये काय म्हणू? फॉर मोर इन्फॉर्मेशन प्लीज कॉन्टॅक्ट. गुजराती येत नाही मला, म्हणजे मी तत्काम देईल माझं. ठीक आहे. तर एवढे बोलून मी माझे 70-80 हजार शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.